नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विघ्नेश ब्लॉगिंग मध्ये। आज 100 दिवस ब्लॉगिंगचा दिवस 19वा। आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा मस्ती केली आहे। मनोरीला साईड होती, साईड खूप मोठी आहे, 17 एकरची साईड आहे, फुल जंगल आहे। तर काय काय झालं आज व्हिडिओमध्ये ते बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा। सकाळी उठलो धडपडत पाऊस आलेला जोरदार। मग काय आपला मूड झाला, पाऊस आलाय तर भिजला नाही तर फायदा काय, म्हणून गेलो भिजायला। मस्तपैकी भिजलो, घरी येऊन आंघोळ विंघोळ केली। आता निघालो गोराईला जायला। आज गोराईला साईड होती आमची, तर आता पोचलोय गोराई जेट्टीला। इकडून जाणार आहे पलीकडे भाई आपली गाडी आलेलीच होती रेडी, आपण हिरो आहे ना, गाडीत बसलो। आता पोचलो साईड वरती। आज साईड आहे जंगलमध्ये, तर जंगलमध्ये मंगल झालंच पाहिजे। तर आता कामाला सुरुवात केली, मशीन लावून घेतली। बघा व्हिडिओमध्ये केवढं जंगल आहे, मोठायचं आहे। आज तर काय पॉसिबल नाही होणार, तरी कंटाळा आलेला तर थोडा बकरीला हुसकावत होतो, पण बकरी काय तिच्या आईला उठलीच नाही। बकरी बोलली चल निघ इकडून, मला काय त्रास द्यायला आलाय। तेवढ्यात आपली बहीण बाई रागाने बघायला लागली, खुन्नस द्यायला लागली फुल। बोललो भाई थांब सॉरी आहे बाबा। निघालो तिकडून। मित्रांनो, मुंबईत पण असे नजारे असतात, तुम्ही बघू शकता। असा व्ह्यू खूप सुंदर आहे, बघा ना, गावावाली फिलिंग येते। अशा साईड करायला खूप मजा येते, कारण की मित्रांनो व्ह्यू सोडा, व्ह्यूचा काय प्रश्नच नाही, इकडे एकदम खुली हवा घ्यायला भेटते। तर हा बघा ऑस्ट्रिच सारखा कोंबडा होता, ऑस्ट्रिच कोंबडा। तर आज पण विलाला आलोय मित्रांनो जेवायला। आज पण विलाला मस्तपैकी जेवूया, ताव मारूया। जेवताना तुम्ही जरा बघा, कारण की तुमची नजर लागलेली मला आज मस्तपैकी पनीर चिल्ली होती, मी डबा पण घेऊन आलो होतो। डब्यामध्ये मटरची भाजी आणि चपाती होती, ती पण खाल्ली। पनीर चिल्लीवर पण ताव मारला, राईस होते 2। तेवढ्याच वेळी आम्हाला जेवण झाल्यावरती आंबे दिसले मस्तपैकी। या आंबे तोडले, बघितले नाही कोणाचे आहेत कोणाचे नाही। आंबे तोडले बघा, सुरू पण झाले खायला। आंबे खात नाहीत तर लगेच यांना डुलक्या पण यायला लागल्या। मग काय निघालो परत काम करायला। बोललो परत यांना डुलक्या यायला लागल्या, झोपलं तर वाट लागायची। थोडी ऑफ रोडिंग केली मस्तपैकी, आणि त्याच्यानंतर आता परत कामाला आम्ही सुरुवात करतोय। आता पोचलोय वरती डोंगरावरनं बघू शकता व्ह्यू काय भारी दिसतोय, सुंदर एकदम नजारा आहे। मित्रांनो जेट्टीला पोचलोय, आता जेट्टीला व्ह्यू खूप भारी झाला होता, तर व्ह्यू एन्जॉय करा, मग नंतर भेटू आपण व्हिडिओमध्ये। मित्रांनो व्ह्यू कसा वाटला, आता पोचलोय जेट्टीला। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आता स्टेशनला पोचलोय, तर उद्याच्या ब्लॉग मध्ये पण हेच असेल।